किती रे माझा मिथवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता खरं तर अर्णवला ईश्वरी समोर आपलं प्रेम व्यक्त कसं करायचं हे सुचत नसतं. त्यातच आता त्याने तिला कॉन्फरन्स रूममध्ये ये म्हणून अर्जंटमध्ये बोलवून तर घेतलेलंच असतं. आणि त्यावेळेला आता तिथे कॉन्फरन्स रूममध्ये जेव्हा ईश्वरी येते तेव्हा तिच्यावर मोठासा टॉर्च लागतो, म्हणजे फ्लॅशलाईट. आणि तेव्हाच ना आता तिथे बाजूला एक स्पीकर ठेवलेला असतो आणि त्या स्पीकरमधूनच आता सगळं काही बोललं जाणार असतं. म्हणजे त्या स्पीकरमधून आता खरं तर अर्णव त्याला जे काही मनातलं बोलायचं आहे ते बोलणार असतो. आधीच अर्णवने या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवलेल्या असतात आणि म्हणूनच मग आता अर्णव या सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात करतो. त्यामध्ये अर्णव आता ईश्वरीला स्पीकरवर बोलत असतो. एक छोटीशी चिठ्ठीही ठेवलेली असते. ती चिठ्ठी मात्र आता ईश्वरी हातात घेते आणि ईश्वरी त्या चिठ्ठीकडे बघते तर मिस इंदौर स्पीकर ऑन कर असं म्हटलेलं असतं. स्पीकर ऑन केल्याबरोबर सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ज्या अर्णवला बोलायच्या असतात. आता स्पीकर ऑन झाल्याबरोबर अर्णव बोलायला सुरुवात करतो. त्यामध्ये अर्णवने आधीच आवाज रेकॉर्ड केलेला असतो आणि तो म्हणत असतो की आपलं लग्न मिस इंदौर कोणत्या परिस्थितीत झालंय तुलाही माहिती आहे. आपण दोघंही जण मिसमॅच कपल आहोत हे देखील आता त्यामध्ये बोललं जात असतं. त्यावर ईश्वरीला असं वाटत असतं की आता पुढे काहीतरी आपल्याला जे ऐकायचं आहे ते ऐकायला मिळेल. तसं काहीच झालेलं नसतं. उलटे ना ईश्वरीला आता अशा गोष्टी ऐकायला मिळतात ना की तिने या सगळ्याची अपेक्षाही कधीच केलेली नव्हती. त्यामुळे आता ईश्वरी कान देऊन टवकारून ऐकत असते. तिला असं वाटत असतं की अर्णव त्याच्या प्रेमाबद्दल बोलेल. पण इकडे आता अर्णव आपण दोघंही जण आधी आपल्या दोघांचंही जुळायचं नाही, म्हणजे आपण दोघं हे एकमेकांसाठी बनलेलो नाही आहोत. त्याचसोबत आपण दोघंही जण एकमेकांसोबत असतो तेव्हा आनंदात नसतो. हे असे काहीसे वाक्य आता अर्णव बोलत असतो त्या रेकॉर्डिंगमध्ये. आणि ईश्वरी जेव्हा हे सगळं ऐकते ना तेव्हा ईश्वरीचा खूपच जास्त संताप होत असतो. कारण ईश्वरीला असं वाटत असतं की कधी एकदा या सगळ्या गोष्टी नीट परफेक्ट बोलतील. इकडे मात्र आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की मिस इंदौर गेली असेल ना, तिनं आता हे सगळं बोलणं ऐकलं असेल ना, ती आता काय विचार करत असेल, ती खरंच हे सगळ्याला ॲक्सेप्ट करेल ना, हा विचारच ना अर्णव करत असतो. आणि अर्णवला खूपच जास्त खुश झालेला असतो. कारण त्याने जे रेकॉर्ड केलेलं असतं त्यामध्ये त्याने प्रेमाची कबुली, म्हणजे त्याचं किती प्रेम ईश्वरीवर आहे हे सुद्धा त्यामध्ये व्यक्त केलेलं असतं. पण जेव्हा मात्र आता ईश्वरी हे सगळं ऐकत असते ना तेव्हा त्या स्पीकरमध्ये फक्त ज्या काही गैरसमजाच्या गोष्टी असतात ना त्याच रेकॉर्ड नेमक्या झालेल्या असतात. म्हणजेच काय तर आपण दोघंही जण एकमेकांसोबत मॅच नाही आहोत आणि त्याचसोबत दोघा एकमेकांमध्ये आनंदी नाही आहोत. या सगळ्या गोष्टी आता ईश्वरीच्या कानी पडतात. ईश्वरीचा मात्र खूपच मोठा संताप होत असतो. कारण ईश्वरीने विचार केलेला होता की आता तरी अर्णव सरांना माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल, पण नाही, अजूनही अर्णव सर त्याच विचारांमध्ये आहेत. त्यांना माझ्याबद्दल काही वाटत नाही. याच गोष्टीचा तिला आता खूप मोठा धक्का बसतो आणि म्हणूनच ती आता या सगळ्याचा विचार करू लागते. तिला आता राग येत असतो आणि ती म्हणत असते की काही बोलायचं आहे का अर्णव सरांना परत. कारण अर्णवने जे रेकॉर्ड केलेलं असतं ना ते अर्धवटच ऐकू येत असतं आणि पुन्हा पुन्हा 30 वाक्य ऐकू येत असतात आणि त्यामुळे ना बराच प्रॉब्लेम आता झालेला असतो. आणि इकडे मात्र ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर तुमची इतकी हिंमत की म्हणजे तुम्हाला अजूनही हे लग्न मान्य नाही आहे, तर म्हणजे मीच पुढचा विचार करते असा ईश्वरी स्वतःच गैरसमज करून घेते. इकडे मात्र आता अर्णव कधी एकदा ईश्वरी येते असं त्याला झालेलं असतं. कारण आता त्याला असं वाटत असतं की तिथे जे काही तिने ऐकलेलं आहे ते ऐकल्यानंतर ती खूप जास्त खुश होईल. मग इकडे आल्यावर आपण गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करूया असं तर त्याचं नक्कीच असतं आणि तो त्याच तयारीत असतो गुडघ्यावर वगैरे बसून तिला सगळं काही सांगण्याच्या. पण इथे मात्र ईश्वरी इतक्या रागात असते ना, खरं तर ना त्या रेकॉर्डिंगमध्ये एक मोठी गफलत झालेली असते. अर्णवचं अर्धच बोलणं त्यामध्ये रेकॉर्ड असतं. तर इकडे मात्र ईश्वरी जेव्हा येते तेव्हा अर्णव गुडघ्यावर बसून तिला आता प्रपोजच करणार असतो. पण त्यावेळेला ईश्वरी खूप जास्त संतापते आणि अर्णवला म्हणते की मी असा विचार करत होते की आपलं लग्न या सगळ्या परिस्थितीत झालं तर तुम्ही हे आता या सगळ्या पॉईंटला ॲक्सेप्ट करत असाल, तुम्ही माझ्यासोबत हॅप्पी असाल, पण अजूनही
असूनही तुम्ही तेच मला बोलून दाखवताय की तुम्ही माझ्यासोबत हॅप्पी नाही आहात, तुम्हाला हे नातं जड जाते, तुम्हाला हे नातं नको होतं, हेच सगळं पुन्हा पुन्हा तुम्ही बोलताय. त्यावर ईश्वरीला अर्णव म्हणतो की तू पूर्ण ऐकलंस का? तर ईश्वरी म्हणते की हो, मी सगळं ऐकलेलं आहे. मग आता ईश्वरीने हे सगळं ऐकलेलंच नसतं, मुळात ईश्वरीने अर्ध्याच गोष्टी ऐकलेल्या असतात. पण अर्णव आता विचार करतो की हिने पूर्ण गोष्टी ऐकल्यात तरीसुद्धा ही माझ्याबद्दल इतका मोठा गैरसमज कसा काय करून घेऊ शकते, हेच त्याला आता कळत नसतं. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी म्हणत असते की मी विचार करत होते की आता या सगळ्या गोष्टींमधून आपल्या दोघांचंही लग्न झालेलं आहे, तर आता हे ॲक्सेप्ट करावं आणि या सगळ्या गोष्टींमधून पुढे जावं. पण नाही, तुम्हाला त्याच गोष्टी धरून ठेवायच्या आहेत ना, तर मलासुद्धा ना आता तुमच्याशी बोलायचं नाही आहे, असं बोलून ईश्वरी रागातच निघून जाते. आणि जेव्हा ईश्वरी रागात निघून जाते ना, तेव्हा मात्र आता अर्णवला खूपच जास्त राग येतो. अर्णव म्हणत असतो की हे सगळं काय झालं, म्हणजे मी रेकॉर्ड केलं होतं ते ईश्वरी म्हणते मी ऐकलं आहे, मग असा कसा तिचा गैरसमज झाला. म्हणूनच आता अर्णव ना त्या रूममध्ये गेलेला असतो आणि कॉन्फरन्स रूममध्ये जाऊन तो आता स्पीकरवरचं ते बोलणं नीट ऐकतो. आणि जेव्हा ते बोलणं तो ऐकतो ना, तेव्हा मात्र ते रेकॉर्डिंग त्याला पुढचं ऐकूच येत नाही, अर्धच रेकॉर्डिंग ऐकू येतं. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या सगळ्यामुळे ईश्वरीचा गैरसमज झालेला आहे. म्हणजे तिला असं वाटत आहे की हे रेकॉर्डिंग जे आहे ते खरं तर आपण पूर्णच केलेलं नाही आहे, म्हणून ती आपल्यावर चिडत होती. पण हे असं कसं झालं, मी तर पूर्ण रेकॉर्ड केलं होतं, असा देखील तो विचार करतो. आणि त्यानंतर आता तो म्हणतो की म्हणूनच मिस इंदौर चिडलेली असणार आहे, पण आपण तर आपलं प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न तर केला, याचा आनंद त्याला असतो. पण आता लवकरच आपल्या मनात जे काही आहे ते सांगून टाकायला हवं मिस इंदौरला, असा देखील विचार ना आता अर्णवच्या मनात येत असतो. कारण आता अर्णवला मिस इंदौरची झालेली चिडचिड ही बघवत नसते, कारण ती खूप जास्त अर्णववर आरोप करून तिकडनं निघून गेलेली असते. तर आता अर्णवसुद्धा या सगळ्याची शाश्वती करतो, आधी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाळगतो आणि तोसुद्धा आता ईश्वरीच्या मागे मागे जायला निघतो, कारण ईश्वरीला एकटीला त्याला आता सोडायचं नव्हतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव हसतही असतो, कारण त्याला ना त्याचं जास्त हसू येत असतं, कारण त्याने ते रेकॉर्डिंग तर केलेलं असतं आणि त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्याला आता हे सगळं काही ऐकवायचं असतं. पण या सगळ्या गोष्टी ना आता त्याला मात्र कळतच नसतात की कशा काय घडल्या आहेत, आणि त्यामुळेच ना तो थोडा बेचैन असतो. पण दुसरीकडे मात्र आता अर्णवने ठरवलेलं असतं की जाऊ दे, एका वेळेला हे सगळं प्लॅनिंग फसलं म्हणून काय झालं, नेक्स्ट वेळेला आपण बघूयाच काय करता येईल ते, असाच विचार करूनच ना तो आता तिकडनं बाहेर निघतो. आणि त्याने आता पूर्ण प्लॅनिंग पुढचं करून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे त्याला ना आता खूपच भारी वाटत असतं. पण इकडे आता अंजली जेव्हा वाट बघत असते, तेव्हा अंजलीच्या समोर अचानक ईश्वरी आणि अर्णव येतात. अंजली कॉन्टॅक्ट करायचाच प्रयत्न करत असते. ईश्वरी आल्यावर अंजली म्हणत असते की काय झालं, काय सरप्राईज दिलं आमच्या चिंटूने. त्यावर ईश्वरी म्हणते तुम्ही तुमच्या भावालाच विचारा ना काय सरप्राईज दिलं आहे ते, मला कशाला विचारताय, इतकं घाणेरडं सरप्राईज होतं ना की काय सांगू, असं देखील आता ईश्वरी जी आहे ती बोलत असते. आणि जेव्हा ईश्वरी हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की नाही ग ताई, असं काहीच नाही, आणि तो समजवायचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता तेवढ्यातच ना वल्लरी आलेली असते आणि वल्लरी म्हणत असते की काय झालं, काही शोध लागला का, तू ह्यांना फोन केला होतास का, मग काय झालं, ते आणतायत ना माझं ते. मग नाही ग, अजून त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही आहे, त्यांना आम्ही सांगितलं आहे तू काळजी करू नको, ते तुझं घेऊनच येतील ती पेटी, असं म्हटल्यानंतर आता अर्णवही खूप जास्त ओरडत असतो काय झालं आहे मामी. त्यावर मामी म्हणते की तुम्ही लोक न विचारता अशा कशा गोष्टी विकू शकता, एकतर माझ्यासोबत कोणीही त्या भंगारवाल्याकडे सुद्धा यायला तयार नाही आहे. ईश्वरी म्हणत असते की मी येऊ का मामी तुमच्यासोबत, परंतु आता मामी म्हणत असते की तू तर शांतच बस, नको, डोकं बरोबर तुझं लागत असतं, जिथे लागायला हवं तिथे नाही. आणि तेवढ्यातच ना तिथे मात्र आता आजी आलेल्या असतात आणि आजी जेव्हा येतात ना, तेव्हा मात्र आता सगळीजणं ताराकडे पाहू लागतात, कारण आता पुन्हा एकदा नवीन आजीची एंट्री इथे झालेली आहे असं दाखवण्यात येतं. आणि जेव्हा आजीला सगळीजणं बघतात, तेव्हा मात्र आता सगळ्यांचीच बोलती बंद होते. दुसरीकडे वल्लरीसुद्धा शांत बसते. एवढे दिवस ती त्या भंगाराच्या पेटीबद्दल इतका मोठा कांगावा करत होती, तेव्हासुद्धा आता तिला हे सगळं ऐकून शांत बसावंच लागतं.
कडे मात्र आता इकडे या राकेशला त्या एका गोडाऊनमध्ये आणलं जातं, जिथे आता फक्त तिथे दादा येणार असतो, म्हणजे यांचा बॉस येणार असतो. दादा त्याला म्हणतो की आवाज करायचा नाही, शांत राहायचं, कळलं ना? आता जे काही आहे ना तो आमचा बॉसच बघेल. मला इथे डांबून ठेवलं आहे, डांबून तुम्हाला काय भेटणार आहे? मी खरं सांगतोय ना, माझ्याकडनं आता पैशाचा बंदोबस्त झाला नाही आहे, म्हणून मी म्हणतोय, पण मला सोडा, आम्ही देतो पैसे आणून, असं राकेश म्हणत असतो. पण राकेशचा ना माच काही कमी होत नसतो. दुसरीकडे मात्र आता त्या बॉसची एंट्री होणार असते. बॉस कसला हो, एकदम खतरनाक असतो हा. म्हणजे ना त्याची जेव्हा एंट्री होते तेव्हा त्याच्या गळ्यातले सोने आणि हे सगळं बघूनच ना इकडे मात्र आता राकेशची ततपप झालेली असते, कारण तो हा एवढा भला मोठा माणूस आणि त्याच्या अंगावर एवढे दागिने, बाप रे. आणि हे सगळं बघूनच ना आता मात्र राकेशला समजतच नसतं की काय बोलावं. आता अगदीच राकेशच्या समोर येऊन तो बॉस बसलेला असतो आणि त्याच वेळेला मात्र आता दादा म्हणत असतो की हाच तो आहे, ह्याने आपले पैसे चुकवले आहेत, द्यायला बघत नाही आहे. त्यावर राकेश घाबरतो त्याला बघून, कारण त्याची पर्सनॅलिटी तेवढी असतेच ना, एवढी मोठी बॉडी आणि हे एवढं सोनं, हे सगळं बघून ना राकेशचे डोळेच फिरलेले असतात. राकेशला तो आता म्हणतो की याच्यामध्ये ना 2 माणसं असतात, एक फुकटी आणि त्याचसोबत एक खोटं बोलणारी, आणि ती दोन्ही पण तुम्हीच आहात, कारण प्रत्येक वेळेला आमच्यासोबत तुम्ही खोटं बोलत आलेला आहात. त्यामुळे आता तुम्हाला माफी नाही, तुम्हाला जे काही करायचं आहे ना तुमचं, ते आता आम्ही आमच्या पद्धतीने करणार, असं देखील आता तो बॉस जो आहे तो मात्र आता राकेशला बोलू लागतो. राकेश हा खूप जास्त घाबरतो. राकेश म्हणत असतो की मी तुमचं देईन ना पैसे, पण प्लीज ना, प्लीज मला सोडा. पण आता बॉसच्या हाती गेलाय म्हटल्यावर हातोडी सुटणार आहे, कारण इतके दिवस दादा त्याच्या परीने सगळं काही हँडल करत होता, पण तरीसुद्धा राकेश पैसे देत नव्हता. पण आता या सगळ्या गोष्टी ना या दादापर्यंत न जाता पुढे बॉसपर्यंत गेलेल्या असतात. त्यामुळे आता राकेशची पुरती वाट लागलेली असते. बॉस जे बोलणार ते तर करावंच लागणार, आणि बॉसला मात्र आता खूपच जास्त राकेश घाबरत असतो, कारण हे तर घाबरवणं हवंच. कारण आता राकेशच्या अंगावर जेव्हा दादा एक कपडा फेकतो ना, तेव्हा मात्र राकेश हलकाच हात घेऊन तो पुन्हा एकदा फेकून देतो. मग आता दादा जो आहे तो म्हणत असतो की तुझी इतकी हिंमत, आता तर तुला त्या बॉसच्या हवाले द्यायलाच हवं, आणि असं बोलून त्याला आता बॉसच्या पायापाशी बसवलं जातं. आणि तेव्हा मात्र आता पायापाशी बसवलं जातं तेव्हा तो म्हणत असतो की मी खरंच पैसे देणार होतो, पण माझी वेळच खूप वाईट चालू आहे, माझ्याकडे सध्या पैसे नाही आहेत, पण मी पैशांचा बंदोबस्त करतो. पुन्हा पुन्हा खोटं बोलत असतो हा. म्हणजे काय तर खोटं कारणं सांगत असतो, मी अडचणीत आहे आणि हे सगळं. पण हे काही ना त्या बॉसला सहन होत नसतं, कारण तो बॉस ना इतका महान असतो ना. दुसरीकडे आजीची एंट्री झालेली असते, म्हणून ईश्वरी, अंजली, अर्णव हे सगळेजण खूप जास्त खुश होतात. अर्णव लगेच जाऊन आजीला मिठी मारतो, आणि मामा मात्र आजीचे आशीर्वाद घेऊन आजीची बॅग घेऊन आता घरात आलेले असतात. त्याच वेळेला काय गं आजी, तू येणार होतीस तर मला सांगायचं होतं ना, मी पाठवली असती ना तुला एअरपोर्टवर गाडी आपली घ्यायला, असं काय केलंस? आणि त्याच वेळेला ईश्वरी ही आल्या आजींचे आशीर्वाद घेते. घरातली सून म्हटल्यावर आल्या तिला हे सगळं करणं गरजेचंच असतं. त्यानंतर आता अचानक कशी काय गं आजी आलीस तू, असं अंजली विचारते. त्यावर आजी म्हणतात की अगं मी देवदर्शनाला गेले होते, आणि तेव्हाच मला कळलं की आपल्या दत्तांच्या पादुका आपल्याकडे येणार आहेत, आणि हा किती मोठा योग आहे. खरं तर ना हा विराजमानाचा योग कित्येक वर्षानंतर येतोय, म्हणजेच खरं तर ना या सगळ्याचा योग आपल्याकडे सात्विक असताना यायला हवा होता. सात्विकाची खूप जास्त इच्छा होती की आपल्या घरी दत्तांच्या सुवर्ण पादुका यायला हव्यात. त्या काय गं आजी, खरंच आपल्या घरात सोन्याच्या पादुका येणार आहेत का, असं आकाश विचारतो. त्यावर आजी म्हणते की हो, खरंच आपल्या घरात त्या सुवर्ण पादुका येणार आहे, आणि ज्यांच्या घरात हे जातात ना ते खरंच खूप भाग्यवान असतात. आणि उद्या चिंटू, तुला आणि ईश्वरीला त्या पूर्ण पादुकांचा अभिषेक करायचा आहे, आणि तुम्हाला त्याची पूजाही करायची आहे, असं देखील आजी आता ईश्वरी आणि अर्णवला सांगू लागतात. तर ईश्वरी तर या सगळ्यासाठी तयार असते, मात्र अर्णव नेहमीप्रमाणेच असं करत असतो. पण आता ईश्वरी त्याच्याकडे बघत असते, तर आजी म्हणते मला कोणतीही कारण नको आहेत, कारण हे सगळं तुझ्या आईचं स्वप्न होतं, आणि आज कित्येक वर्षानंतर ते स्वप्न पूर्ण होतं आहे. तर सात्विका, आईसाठी तरी नाही बोलू नकोस, असं देखील आता आजीने सांगितलेलं असतं. त्यामुळे अर्णव आता या सगळ्यासाठी तयार असतो. अर्णव म्हणत असतो की चालेल ना, चालेल आजी, मी तयार आहे या सगळ्यासाठी. तसंही आता अंजलीही म्हणत असते की अगं आजी, तू काय त्याला सांगतेस, तुला माहिती आहे का आजकाल
झालं आहे ना, आपला चिंटू ना खूप सुधारला आहे. म्हणजे ईश्वरीने सांगितलं की सगळं पूजा सगळं काही करायला लागलं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा काही सांगायची गरजच लागत नाही. त्यावर आजी खुश होते. आजी म्हणते बरं झालं हे सगळं झालेलं आहे तर, म्हणजे आता काही टेन्शन उरलेलं नाही आपल्या चिंटूच्या बाबतीत आपल्याला, असं देखील आता आजी म्हणते. मग ईश्वरीलाही आता अर्णवकडे पाहून हसू येतं, कारण अर्णव आता ईश्वरीबरोबर राहून राहून बराच सुधारलेला असतो. तर इकडे वल्लरीला मात्र राग येत असतो, कारण आता आजी तर आलेलाच आहेत आणि आजी आता सगळा मान इथे ईश्वरीला देते आणि वर मात्र आता तिला जे हवं होतं, म्हणजेच तो बॉक्स हवा होता ज्यामध्ये ते फोटोज होते आणि त्यामुळे धमाका करायचा होता, तो बॉक्सही आता तिच्या नजरेआड नसतो. म्हणूनच तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. मग आता मी जेव्हा आली होती तेव्हा वल्लरी कशावरनं वाद घालत होती ते तरी मला सांगा, कारण पूर्ण घर तिने डोक्यावर घेतलं होतं, आजी विचारतात. त्यावर मामा मात्र आता म्हणत असतात की काय कर, तिचं तर नेहमीच चालू असतं, त्यात काय. आता अंजलीही म्हणते की आजी मला ना तुझ्यासोबत खूप गप्पा गोष्टी करायच्यात, मला तुला खूप काही काही सांगायचं आहे, चल ना आपण आपल्या रूममध्ये जाऊन गप्पा मारूया, असं आता अंजली आजीला सांगते आणि आजीला ना आता रूममध्ये घेऊन चाललेली असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी तिथेच असतात. तर आकाशही आजी आल्यामुळे खूपच जास्त खुश असतो. तर दुसरीकडे मात्र आता राकेशचे बेहाल होत असतात, हे मात्र इथे कोणालाही माहिती नसतं. मात्र आजी आल्यामुळे घरात वातावरण एकदम आनंदाचं झालेलं असतं. त्यातच उद्या आता सुवर्ण पादुका येणार आहेत आणि त्याची पूजा ईश्वरी हस्ते करायची आहे, म्हणून अर्णवही खूप जास्त खुश असतो. आज अर्णवने खूप मोठा गोंधळ तर ऑफिसमध्ये घालून ठेवलेला होता, त्यामुळे त्याला थोडंसं टेन्शन होतंच. पण आता ह्या सुवर्ण पादुका येणार आहेत, आजी घरात आली आहे म्हटल्यावर त्यालाही असं वाटतं की सगळं पॉझिटिव्ह घडणार आहे आणि म्हणूनच तो त्या पॉझिटिव्ह वेने विचार करत असतो. इथे वल्लरी मात्र आता सगळीजणं निघून गेल्यानंतर विचार करत असते आणि म्हणत असते की हे सगळं काय झालं. ह्या आईंची एंट्री तर झाली, पण या एंट्रीवरच मोठा धमाकासुद्धा व्हायला हवा होता. म्हणजेच अर्णवच्या बाबांचं आणि त्याचसोबत ईश्वरीच्या आईचं जे काही सत्य होतं जर समोर आलं असतं ना, तर लई मोठा धमाका झाला असता. म्हणजेच काय, तर या गोष्टी एकदम घडल्या असत्या. ईश्वरीच्या आईचं आणि बाबांचं हे अफेअर आणि त्याचसोबत आपल्या घरी येणाऱ्या ह्या दत्तांच्या पादुका हा एकमेव झाला असता आणि त्यात आई आहेत, हे सगळं जुळून आलं होतं. पण हे सगळं ना या ईश्वरीमुळे झालेलं आहे, सगळंच हातातून गेलं असं म्हणून वल्लरी खूप जास्त टेन्शनमध्ये असते. दुसरीकडे मात्र आता तो माणूस जो असतो म्हणजे बॉस, तो मात्र आता राकेशला सांगत असतो की तुला किती वेळा सांगितलंय की पैसे आपल्याला वेळेवर लागतात, आम्हाला कशामध्ये गिनती करतोस रे तू, तुला कळतं आहे का तू काय केलेलं आहेस ते, किती दिवस सांगतोयस देतोस म्हणून, पण वर्षानुवर्षे आमच्याशी अशाच खोटं बोलत राहणार आहेस का. तर आता तुझं हे खोटं ना आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही, आम्हाला लवकरात लवकर पैसे हवे आहेत, कधी देणार आहेस पैसे बोल. अहो खरंच सांगतो मी खूप मोठ्या अडचणीत होतो, काय करू मी सगळीकडनंच फसलो आहे. मी पैसे देणारच होतो पण आता नाही झाला आहे माझ्याकडनं बंदोबस्त, पण मी प्रयत्न करतोय, असं आता राकेश रडून रडून बोलत असतो. प्रयत्न करतोय नाही, मला रिझल्ट हवा आहे असं आता त्याला म्हटलं जातं. मग आता काय, राकेश अक्षरशः त्याचे पाय धरतो, प्लीज मला सोडा, मला ह्या सगळ्यातून बाहेर काढा, पण मी तुम्हाला पैसे देईन असं तो खोटं आश्वासन पुन्हा एकदा देतो. पण आता त्या ह्या बॉसच्या तावडीतून तो काही सुटणार नसतो, कारण आता ह्या बॉसने त्याची दादागिरी जी दाखवलेली असते ना, ज्यामध्ये आता बॉस एका जागेवरनं उठतो आणि लगेच त्या राकेशची मानगुटच धरतो. राकेशला म्हणत असतो की बघ तुला आता मी पुन्हा मुदत देईन, पण ती कमी दिवसांची असेल, पण तुला मला पैसे तर द्यावेच लागतील, काही झालं तरीसुद्धा. नाही तर बघ डायरेक्ट तुझी हवा ना वरती स्वर्गातच करून टाकेल, डायरेक्ट वरचे तिकीट काढेल तुझी, का तयारी करायची का तुझी वरच्या तिकिटीची, असं देखील आता बोललं जात असतं. काहीच आता राकेश बोलत नसतो ना, आणि म्हणूनच ना आता खूप जास्त तो बॉस संतापलेला असतो. बॉस हा राकेशच्या मागे जातो आणि राकेशच्या गळ्याला काळा कपडा गुंढाळतो आणि तो गळा त्याचा मागच्या बाजूने खेचतो. त्याबरोबर राकेश घाबरतो. राकेश म्हणत असतो की प्लीज मला सोडा, प्लीज मला सोडा, पण राकेशला आता तो काही बॉस सोडायला तयार नसतो. त्याने कितीही हातापाया जोडल्या, कितीही काही केलं तरीसुद्धा बॉस खूप जास्त भडकलेला असतो. तो म्हणत असतो की आता जर मला 2 दिवसामध्ये जर तू पैसे आणून नाही दिले तर तुझा घसा जो आहे ना तो असाच आवळून टाकेन आणि जागेवर तुझा खून करेन. बघितलंस ना, आपण पैशासाठी ना काय बी करायला माणूस तयार आहे, कारण आपला जर पैसा नाही दिला ना तर लक्षात ठेव आपण या
नांद्यात ना कित्येक वर्षापासून आहे आणि जर आपल्यासोबत अशी गद्दारी केली तर आपण असंच कोणालाही सोडत नसतो असं बोलून त्याचा जोरात गळा आवळला जातो. त्यामुळे राकेश म्हणत असतो की देईन मी पैसे देईन, मला 2 दिवसाचा टाईम द्या, मी देईन तुमचे पैसे, असं आता तो खोटं आश्वासन देतो. कारण आता 2 दिवसात त्याला काही झालं तरी पैशांची जुळवाजुळव करायलाच लागणार असते, कारण त्याला बॉसने 2 दिवसाची फक्त मुदत दिलेली आहे. म्हणूनच आता त्याला तिकडनं निसटायचं असतं, या सगळ्यातून वाचायचं असतं. यामुळेच आता तो त्यांना काही का होईना सांगतो की 2 दिवसात मी तुमचे पैसे आणून देतो आणि त्यानंतर तो स्वतःची तिकडनं सुटका करून घेतो. दुसरीकडे मात्र आता जेव्हा तो जात असतो ना तेव्हा त्याला पुन्हा एकदा त्याची कॉलर धरून सांगण्यात येतं की लक्षात असू दे फक्त आणि फक्त 2 दिवस, 2 दिवसानंतर तुझं काही ऐकणार नाही आहे. तर दुसरीकडे ईश्वरीला तर अर्णव म्हणत असतो की हे लग्न खरंच तू ॲक्सेप्ट केलं आहेस का, म्हणजे तू माझा नवरा म्हणून स्वीकार केला आहे, मग हे लग्नही तू मानलं आहेस का. मग ईश्वरी म्हणते नवरा म्हणून तुम्हाला मानले तर मग तू लग्न म्हणून मानणार नाही आहे का मी, काय तुम्ही विचार करताय खरंच ना, म्हणजे मी तुमच्यासारखी नाही हो, माझे विचार ना वेगळे आहेत आणि मी तुम्हाला ते स्पष्टही सांगते, असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलून टाकते. त्यावर अर्णव म्हणतो म्हणजे तुला बोलायचं काय आहे. दुसरीकडे ईश्वरी आता आजीकडे गेलेली असते, तर आजी ईश्वरीला म्हणत असतात की तुझ्याकडे मी मोठी जबाबदारी देते सुवर्ण पादुकांची पूजा करायची, पण ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडायची, कोणतीही हैगई मला चालणार नाही, असं सरळ आता आजीने सांगून ठेवलेलं असतं. त्यामुळे आता आजीने सांगितल्याबरोबर ईश्वरी म्हणत असते की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी या विश्वासाच्या पात्र ठरेल. तर दुसरीकडे मात्र आता राकेश आलेला असतो आणि राकेशला आता अंजलीकडनं कळलेलं असतं की आपल्या घरात सुवर्ण पादुका येणार आहेत. मग आता राकेश खूप जास्त खुश होतो आणि म्हणतो की काय वा देवा, काय माझी प्रगती होते, म्हणजे मला आता या सुवर्ण पादुका भेटतील आणि मी लगेचच त्यांचे पैसेही देऊन टाकेन. याच विचारांमध्ये आता तो अडकलेला असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.